नमस्कार मंडळी, सर्वांचे आपले रहाटे काकी या चॅनलवर स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक सण साजरे केले जातात, त्यापैकी मकर संक्रांती हा एक सण आहे। या सणाला अनेक तिळाचे वेगवेगळे पदार्थ केले जातात, त्यापैकी आपल्याकडे तिळाचे लाडू हे मुख्यत्वे केले जातात। तर आपण त्याच तिळाच्या लाडवाची रेसिपी बघूया। तिळाचे लाडू करण्यासाठी लागणारे साहित्य आता हे अर्धा किलोच्या प्रमाणात अर्धा किलो तीळ, समप्रमाणात अर्धा किलो गूळ, 200 ग्राम शेंगदाणे, तूप, वेलची पूड आणि पाणी। ह्यामध्ये जवळजवळ 1 किलोच्या वर आपले लाडू होणार। प्रथम आपण तीळ भाजून घेऊया। ही कढई माझी मोठी असल्यामुळे त्यामध्ये अर्धा किलो तीळ अगदी आरामात राहतात, त्यामुळे पूर्ण सगळेच मी टाकले आहेत। आता मी इथे साधे तीळ घेतले आहेत, तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही पॉलिशवाले घेतले तरी चालेल। आता हे न आपला हात थांबवता सतत हलवत राहिलं पाहिजे। ज्यावेळी तीळ तडतडू लागतील त्यावेळी समजायचं की आपले तीळ भाजून झाले। सतत न हलवल्यामुळे तीळ करपण्याची शक्यता असते। अजून जवळजवळ 5 ते 7 मिनिटं होत आले आणि आता तडतड असा आवाज यायला लागला आहे, त्यामुळे आपले तीळ होत आले। बघा आता तिळांना कसा खरपूस असा रंग आलाय आणि तडतडायचेही थांबले, म्हणजे आता हे तीळ आपले भाजून झाले। आपण आता एका परातीत त्यांना काढून घेऊया। आता ह्याच कढईत आपण शेंगदाणे भाजून घेऊ। अशा प्रकारे शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, पण त्याला काळे होऊ द्यायचे नाहीत, हे इथपर्यंतच भाजायचे। आणि आता ते आपण ताटात काढून गार करून घेऊया। आणि त्याच कढईत आपण आता थोडंसं सुकं खोबरं भाजणार आहोत। मगाशी साहित्यामध्ये सांगितलं नाही, पण थोडंसं सुकं खोबरं जर आपण लाडवात घातलं तर लाडवाची चव अजून वाढते, त्यामुळे थोडंसं सुकं खोबरं। भाजकी चण्याची डाळही टाकतात, पण भाजकी चण्याची डाळ टाकली तर आपण उपवासाला खाऊ शकत नाही ना, त्यामुळे मी टाकत नाही। सुकं खोबरं भाजतानाही लक्षपूर्वक भाजावं, कारण आता ते लगेच करपतं। कुठलीही गोष्ट करपली तर त्याची चव जाते, त्यामुळे भाजावं, खरपूस भाजावं, पण करपू देऊ नये। सुकं खोबरं लाल झालं म्हणजे आपलं भाजून झालं। सुकं खोबरं कसं लगेच भाजून होतं, त्यामुळे लक्षपूर्वक भाजावं ते। आपण तिळात घालूया। आता शेंगदाण्याच्या साली काढून आपण बारीक करून घेऊया। शेंगदाणे सोलण्यासाठी आपण एका कापडात ते घालून बांधून त्याला चोळणार आहोत, म्हणजे त्याच्या साली पटापट निघतात। आता त्याला असं 1-2 वेळा आपटलं तरी चालतं। पण ताटात काढून घेऊया। आता हे पाकडून स्वच्छ करून घेऊया, म्हणजे शेंगदाणे आपल्याला मिळतील। हे साल निघालेले शेंगदाणे आपण पाकडून घेऊया। आणि ज्यांना हे पाकडायला जमत नसेल त्यांनी हे अशा प्रकारचं झारा चमचा असतो, त्याच्यामध्ये असे टाकून असं केलं तरीही ते होतं। तेवढी पण हे शेंगदाणे मिळतात असे। तर हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी बारीक नाही, अगदी जरा 2 सेकंद फिरवायचे। शक्यतो ते जाडच राहतील, जास्त बारीक होणार नाही, याची दक्षता घ्यायची। थोडंसं अगदी नॉर्मल फिरवायचं। बस अशा प्रकारे जरा जाडसर असे शेंगदाणे वाटून घ्यायचे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आता हा अर्धा किलो गुळ आपण कढईत घालूया। हा चिक्कीचा गुळ घेतलेला आहे, थोडंसं पाणी घालूया, म्हणजे लाडू चिकट होत नाही।
आता हा गूळ वितळला, अगदी कडक होऊ द्यायचा नाही. आता मग लाडू कडकही होतात. त्यामुळे अगदी विरघळलं गूळ विरघळला की तो लगेचच आपल्या ह्या साहित्यात टाकायचा. गूळ सतत हलवत राहायचा जेणेकरून तो करपणारही नाही आणि लाडू आपले कडकही होणार. हा पूर्ण विरघळू द्यायचा गूळ आणि मग ह्यातच थोडं आपण तूप घालूया. आपण तूप घातलंय, तुपामुळे लाडूला एक छानशी चकाकी येते आणि लाडू चिकटही होत नाही आणि चवीलाही छान लागतात. तर अशा प्रकारे आपला पूर्ण गुळाचे खडे वितळले आहेत आणि हा असा पाक झाला. आता ह्यात आपण वेलची पूड घालूया. आणि आता गॅस घालूया आणि आता हे जे मिश्रण आहे ते आपण यात टाकूया. आता हे मिश्रण आपण एका ताटात काढून घेऊया. तर कढई गरम असते तर ते कडक कडक होत जातं ना, त्यामुळे एका ताटात काढून आपण लाडू वळायला घेऊया. थोडं गार होऊ देऊया, आता हाताला चटके बसतात, त्यामुळे थोडंसं गार होऊ देऊया आणि मग आपण लाडू वळायला घेऊ. चला आता आपण लाडू वळूया. लाडू वळताना नेहमी हाताला असं थोडं तूप लावावं, म्हणजे लाडू छान वळलेही जातात आणि हाताला चटकाही बसत नाही. अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊया. ज्यांना लाडू वळायला जमत नसेल त्यांनी हेच मिश्रण ताटामध्ये तूप लावून त्यावर पसरून थापून वड्या पाडल्या तरी चालतात. अशा प्रकारे आपले जवळजवळ 1.25 किलोच्या प्रमाणामध्ये हे आपले लाडू तयार झाले. तर तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.